ऑनलाईन बुकिंगची लिंक पण देतो. ऑफलाईन होत नाही आहे, तुम्ही लक्ष ठेवा, ऑफलाईन बुकिंग होत नाही आहे, ऑनलाईन. मी तुमचा मित्र विकास दरेकर. सगळ्यात प्रथम ह्या 2026 जे नवीन वर्ष चालू झाले त्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा. दुसरी गोष्ट, आताच आपण गुजरात, कच्छ आणि सगळी ही ट्रिप पूर्ण करून परत आलो. रविवारी साधारणपणे सकाळी आपण परतलेलो आहे. तर बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की आपल्याला जे भावनगरचा घोघा पोर्ट आहे तिथपासून तर हाजिरा पोर्ट सुरतचं इथपर्यंतचा प्रवास, ते बुकिंग कसं करायचं, त्याला लिंक आहे का, ऑनलाईन करता येतं का, ऑफलाईन करता येतं का, बऱ्याच गोष्टी आहेत आणि किती तास लागतो प्रवासाला, ही सगळी माहिती देण्यासाठी मी आजची व्हिडिओ छोटीशी बनवतो आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, तुम्ही जर का भावनगरच्या घोघा पोर्टवरून जर प्रवास करणार असाल तर सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता अशा 2 फेरी आहेत. दोन्ही वेळेस आहे ना ऑनलाईन बुकिंग करावं लागतं. ऑनलाईनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये 100% देतो, ती पहा. त्यानंतर पर हेड तिकीट पर पर्सनसाठी 500 रुपये आणि जर का तुमच्याकडे गाडी असेल तर गाडीसाठी 1200 रुपये जातात. अशा पद्धतीचे तिकिटाचे दर आहेत दोन्ही वेळेस. म्हणजे तुम्हाला जो प्रवासाचा वेळ आहे त्याच्या अगोदर कमीत कमी 1 ते 1.5 तास रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. जसं आपण एअरपोर्टवरती जातो तसं तुम्हाला तिथं लवकर जाऊन रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. साधारणपणे प्रवासाचा वेळ हा 4.5 ते 5 तास जातो आणि हाजिरावरून जरी आपल्याला सुरतच्या हाजिरा पोर्टवरून जर का जायचं असेल घोघा पोर्टला तरी तेवढाच वेळ जातो. फक्त टायमिंगमध्ये थोडासा बदल आहे. एक सकाळी 8ला आणि संध्याकाळी 5ला अशा 2 जातात फेरी. तर दोन्ही फेरीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड गरज आहे. आधार कार्ड तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करताना आधार कार्डचा नंबर टाकावा लागतो. तो प्रॉपर दोन्ही साईडचे फोटो काढून आपल्या मोबाईलमध्ये व्यवस्थित ठेवायचे आणि ते ठेवले की मग ते अपलोड करावं लागतं आपल्याला त्याच्यामध्ये. त्यामुळे तेवढी काळजी घ्या सगळ्यांनी आणि छान प्रवास होतो आहे, वेगळा अनुभव येतो. तुम्ही सगळ्यांनी हा प्रवास करा, कारण बरेच जण आता तिकडे आहेत आणि काही जणांना जायचं आहे तिकडं. तर सर्वांचे फोन येतात ते. पण मग म्हटलं आता एक व्हिडिओ बनवू, म्हणजे कॉमन सर्वांनाच जी काही माहिती लागेल ना ती याच्या माध्यमातून भेटेल तुम्हाला. ऑनलाईन बुकिंगची लिंक पण देतो. ऑफलाईन होत नाही आहे, तुम्ही लक्ष ठेवा, ऑफलाईन बुकिंग होत नाही आहे, ऑनलाईनच होतं आहे. ऑनलाईन आपल्याला जसं थिएटरमध्ये गेल्यानंतर किती आपले सीट रिकामे आहेत, किती भरले आहेत हे कसं दिसतं, तसं ते ऑनलाईन बुकिंग करताना दिसतं. त्यामुळं शक्यतो फुल पण होतं आहे. काळजीपूर्वक तुम्ही जर का प्रवास करणार असाल तर अगोदरच लवकर बुक केलेलं कधी पण चांगलं राहील. तर अशा पद्धतीने ही माहिती आहे. तुम्हाला सर्वांना ही माहिती आवडली तर नक्की शेअर पण करा, इतरांनाही सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट पण करा. तर मंडळी, चला काही अजून असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याची नक्की माहिती येईल. नमस्कार, बाय बाय.